पहिला चेंडू असलेल्या 17 मधील गोलंदाज मयुरेश. सुरेख फटका पहिल्या चेंडूला. इथे मात्र हाणामारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो नूर. पंच षटकार ना, तर 6 धाव संख्येसाठी आपण हा स्ट्रोक पाहिला. पहिल्याच चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय नूर आणि आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गोलंदाजाला ओळखावं लागेल की आपली लाईन बिघडताना आपण पाहतोय. नक्कीच लगातार आपण हा सामना खेळतोय. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा केली आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपल्या संघाला जर का विजयी करून ठेवायचा असेल तर अशा त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि फटका देऊन जातो तो 6 धाव संख्येसाठी. चांगली बॅटिंग त्याचबरोबर चांगलं कौशल्य आपल्याला नूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि लगातार दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 3 षटकार येणार का? मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची हॅट्रिक षटकारांची झाली त्याच प्रकारची हॅट्रिक नूर सुद्धा करणार का आपल्या संघासाठी? हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. येणारा पुढचा चेंडू हे सांगून जाईल की या सामन्यामधील षटकारांची हॅट्रिक ही लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये होणार का हे देखील आपल्याला स्पष्ट होईल. पाहूया पुढचा चेंडू असेल तो मयुरेशाचा नूरसाठी. चांगली फलंदाजी आपण पाहतोय नूर यांच्या माध्यमातून. एकदम घातक प्रकारे ज्या प्रकारे डगआउट मधून सेटल होणं कशाला म्हटलं जातं तर नूर ते आपल्याला दाखवून देत आहेत. नक्कीच पुढचा जो चेंडू असेल ज्यामध्ये चेंडूवरती जर षटकार आला तर आपण षटकारांची हॅट्रिक पाहू शकतो. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र ब्लॉक कॉल पद्धती चेंडू, परंतु पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच ही दाद फेटाळतात आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र होताना पाहायला मिळते. षटकाराची जी हॅट्रिक होती ती मात्र हुकताना आपल्याला पाहायला मिळेल नूर यांच्या माध्यमातून. पण नक्कीच ते निराश नसतील की त्यांनी ज्या प्रकारची फलंदाजी करून दाखवली किंवा करून दाखवत आहेत आपल्या संघासाठी ती भूमिका स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. खूप सुरेख कमबॅक आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मयुरेश ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, फलंदाज मात्र कौशल्यपूर्ण आहे आणि त्यानंतर गोलंदाजी कशी करावी तर ब्लॉकमध्ये चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. इथे मात्र तोच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. नूर मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय आणि देऊन जातोय आपल्या संघासाठी 6 धाव संख्या. नवीन बॉल फेकायचा मैदानात. काय कौशल्य आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज नूर यांच्या माध्यमातून. लगातार रिव्हर्स स्वीपचा मारा करताना फलंदाजी करतोय नूर आणि आपल्या संघाला एक चांगली भूमिका निभवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी आलेला हा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक तेज गतीने जाताना पाहायला मिळते. धावसंख्या सध्या तरी आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती. 2 चेंडूवरती मोठे फटके आले. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केला परंतु ओळखलंय लाईन आणि लेंथ वरती नजर ठेवली. त्यानंतर आलेला हा स्ट्रोक देऊन जातो 6 धाव संख्येसाठी. पाहूया पुढचा चेंडू असेल मयुरेशाचा. सुरेख चेंडू. इथे मात्र सन्मान केला. जो चेंडू ज्या प्रकारे असेल त्याच प्रकारची मी खेळी करणार हे सिद्ध केलं नूर यांनी आणि आपण पाहिलं 1 धावसंख्येसाठी ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते 19 या धावसंख्येवरती. नक्कीच ग्रामीण क्रिकेट आपण पाहतो आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये असलेलं कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग मधल्या असलेली अंदाज कला कृती आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू मयुरेशाचा. स्लोअर पदा चेंडू होता. चेंडूमध्ये गती नव्हती आणि गती नसल्या कारणाने हा निर्धाव चेंडूची सांगता होणार होती परंतु एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजाच्या माध्यमातून. 1 धावेने धाव फलक आपल्याला पाहायला मिळतो 20 या धावसंख्येवरती. प्रथम षटक समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 20 जी की नूरने बॅटिंग केली या षटकामध्ये. त्या नूरच्या बदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते 20 या धावसंख्येची खेळी आपण प्रथम षटकामध्ये पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. मागच्या सामन्यामध्ये ह्या 3 गोलंदाज जे प्रथम गोलंदाज होते करसुंडी संघाकडून खेळी करणारे त्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती परंतु काहीसा प्रथमतः गोलंदाजी करताना मयुरेश यांनी मात्र आपली लाईन लेंथ बिघडली आणि त्यानंतर नूरच्या ज्या कलेपासून वंचित होता मयुरेश त्या कलेवरती आलेले स्ट्रोक 6 धाव संख्येसाठी जात होते आणि 6 धाव संख्या आपण होताना पाहायला मिळाली आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज कुणाल.
पाहूया पहिला चेंडू असेल, सुरेख फटका, परंतु फटका फसतो की काय. गोलंदाज स्वतः आपल्या फील्डमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अयशस्वी ठरला आणि एक धाव निश्चित स्वरूपात पूर्ण होते. मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारची आतिषबाजी केली नूर यांनी, आता पुन्हा एकदा नूर स्ट्राईक एंडवरती आलाय आणि पाहूयात या षटकामध्ये कशा प्रकारची भूमिका आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय नूर. धावसंख्या आपण पाहतोय 21 या धावसंख्येवरती. गोलंदाज मात्र कुणाल चांगली कामगिरी करतो. पहिल्या चेंडूवरती दिसून आलं. पाहूया पुढचा चेंडू कुणालाचा. पुन्हा एकदा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव निश्चित सुरुवात पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, त्याचबरोबर कॅल्क्युलेटिंग क्रिकेट कशाला म्हटलं जातं हे सुद्धा आपल्याला सिद्ध करताना दाखवून देतोय नूर. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार लिहिलेलं नसतं, त्याचबरोबर प्रत्येक चेंडूवरती विकेट लिहिलेला नसतो आणि त्याचबरोबर प्रत्येक चेंडूवरती एक दुसरी धाव असते, हे सुद्धा आपल्याला सिद्ध करताना पाहायला मिळतोय नूर. पाहूया पुढचा चेंडू असेल कुणालाचा. सुरेख चेंडू होता, परत त्याचबरोबरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला नूर यांच्या माध्यमातून आणि ग्राउंड लेवलचा हा स्ट्रोक आपण पाहतोय 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या मात्र तेजीने वाढताना पाहायला मिळते आणि आपण जर का कालच्या सामन्याचा विचार केला, त्याचबरोबर त्याच्या आधी सामने होते हे जास्तीत जास्त लो स्कोरिंग होण्याचा प्रयत्न होत होता आणि आजच्या दिवसाचा जसा विचार केला तर हे सामने 50+ मध्ये जात आहेत आणि जर का सामन्यांमध्ये 50+ असतील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 या धावसंख्येवरती. हाय स्कोरिंग सामने आज आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर हाय स्कोरिंग का होत आहेत तर फलंदाज त्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू होता, ब्लॉक ऑफ द्या चेंडू, परंतु लोअर फुलटॉस आणि बॅटकडे आपण पाहतोय. आवाज सुद्धा आम्ही सुद्धा समर्थन कक्षामध्ये घेताना पाहायला मिळतो. एक धाव निश्चित स्वरूपात पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती आणि अजूनही चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजूनही मोठे फटके आपल्याला कुणाल यांच्या माध्यमातून विनय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही, परंतु ते सुद्धा सांगतात की मी सुद्धा हे षटकार घेऊ शकतो किंवा चौकार घेऊ शकतो. परंतु सध्या तरी आपण कार्पेट लेवलचे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि चांगली खेळी आपल्या संघासाठी करतात, कारण जेवढी जिम्मेदारी नूरने आपल्या संघासाठी घेतली तेवढी जिम्मेदारी विनय सुद्धा घेताना पाहायला मिळतात. जर का तो फलंदाज त्या वेळेवरती फॉर्ममध्ये असेल, त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न आपण विनय यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. नक्कीच त्यांच्या सुद्धा कॅपेबिलिटी आहे की आपण हे स्ट्रोक घेऊ शकतो किंवा आपण सुद्धा या सामन्यावरती या चेंडूवरती मोठा फटका आणू शकतो. परंतु त्यांनी ओळखलंय जर का नूर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यावरती पाहायला मिळत आहेत विनय आणि त्याचबरोबर नूर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं आपल्या संघासाठी खरसुंडी संघाने. पाहा पुढचा चेंडू. इथे मात्र पंचांकडे दाद मागताना, परंतु पंच बोलतात ती पिचिंग आपल्याला पाहायला मिळते ती, तर पंचांकडे दाद मागली होती, परंतु हा षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 29 या धावसंख्येवरती. अजूनही एक षटक बाकी असेल आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय मार्गस्थ सार्थक बौड. जर का सरासरी विचार केला 15-15 या सरासरीने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज आणि 15चा जर का विचार केला तर 45 ते 50 हा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचा असेल, जो की वरची खोपोली म्हणून ओळखला जातो आणि चांगलं नाव आपल्याला या संघाचं पाहायला मिळतो आपल्या या शहरामध्ये. त्याचबरोबर इतर शहरामध्ये सुद्धा या संघाचं आपण नाव पाहतो. त्याचबरोबर खरसुंडी संघ ज्याने फलंदाजीवरती त्याचबरोबर गोलंदाजीवरती स्वतःला सिद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय आणि चांगल्या सामन्यांमध्ये चांगल्या टुर्नामेंटमध्ये त्याचबरोबर नाईट मॅच
मॅचेस मध्ये आपण त्या संघाला नेहमीच पाहतो. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिचवर चेंडू होता. इथे मात्र पंच त्याला दंडित करतात आणि सांगतायत की हा स्वेर चेंडू आहे. लाईन लेंथ बिघडली आणि त्यानंतर एक धाव अवांतरित आपल्याला प्राप्त झाली. एक धावून धाव फलक वाढलं 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पदवीचा चेंडू होता, परंतु पडल्यानंतर हा चेंडू उचली घेतला नाही आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो स्थानापन्न होतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र थोडंफार शांतता आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीमध्ये, परंतु अजूनही जो फलंदाजी चांगला करतोय नूर, अजूनही स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. जर का त्याने वरती देण्याचा प्रयत्न केला किंवा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जास्तीत जास्त धावा येतील अशी अपेक्षा सुद्धा संघाला असेल. पाहूया पुढचा चेंडू असेल तो. इथे मात्र आपले इरादे स्पष्ट केले. नक्कीच पहिले 2 षटक शांत होता विनय, पण आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताय. नक्कीच हा स्लॉगवरचा षटक असताना त्यावरती आपल्याला आलेला हा फटका 6 धावसंख्येसाठी आपण पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 या धावसंख्येवरती. तर पाहूया पुढचा चेंडू असेल तो विनयसाठी. पुन्हा एकदा शॉर्टपिचचा चेंडू होता, अंगावर घेऊन खेळण्याचा प्रयत्न एक धावणीच्या स्वरूपात पूर्ण होते. आता पुन्हा एकदा नूर आपल्याला स्ट्राईक एंडवरती येताना पाहायला मिळतोय आणि चिंचवली संघातील एक चांगले गोलंदाज रमेश टोंबरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण संवर्धन कक्षामधून येऊन स्थानापन्न होते, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत असेल. नक्कीच क्रिकेट ज्यावेळेस आम्ही सुद्धा क्रिकेट खेळायला शिकलो किंवा बरेचसे लोक क्रिकेट ज्यावेळेस आम्ही लहान असतो त्यावेळेस आपण त्यांच्याकडे बघून क्रिकेट शिकलो गेलो. रमेश पाटील असतील, त्याचबरोबर रमेश टोंबरे, संदीप पाटील असतील, गावातील एक चांगलं नाव ज्यांनी कमवलं आणि आपल्या गावासाठी एक चांगलं नाव करून देण्याचा प्रयत्न क्रिकेट या क्षेत्रामध्ये केलं, त्यांचा सुद्धा नक्कीच सन्मान केला जाईल. बघा पुढचा चेंडू असेल सुरेख चेंडू आणि काय कला आहे, काय कला आहे आपण त्या युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो. नक्कीच नूर आपल्या फलंदाजीवरती गर्व करत असेल, परंतु जो बघणारा प्रेक्षक असेल तो सुद्धा नक्कीच बोलत असेल की काय फलंदाजी करतोय, आपली काय ही कला दाखवतोय. आणि जर का तुम्ही रिव्हर्स स्वीपचा फटका खेळता त्या फटक्यावरती तुमची नजर असणं तितकंच गरजेचं असेल आणि पंच आम्हाला सांगतायत की हा नो चेंडू असेल. तर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि हा नो चेंडू आणि त्यावरती जो सजवलेला फटका होता नूरचा अतिशय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला नूर यांच्या माध्यमातून. नक्कीच जेव्हा ही मॅच नूर स्वतः पाहतील की आपण कशा प्रकारची फलंदाजी केले, युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि जो शॉट सजवला गेला त्या शॉटमध्ये 6 धावसंख्येसाठी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतो 44 ह्या धावसंख्येवरती. दहा चेंडू आणि 31 धावसंख्येची खेळी करताना आपल्या संघासाठी नूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही मॅच लाईव्ह बघत असतील त्या लाईव्ह मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल नूरची नजर आणि त्यावरती आलेला फटका, जो काही सजवला गेला फटका, त्या फटक्यावरती येणारा प्रत्येक स्ट्रोक हा एक आत्मविश्वास भरून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि काय ती नजर असेल, काय तो आत्मविश्वास असेल आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती हा घेतलेला फटका पुन्हा एकदा देऊन जातो 6 धावसंख्या. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 50 या धावसंख्येवरती.
बघा पुढचा चेंडू असेल तो सार्थक याचा सुरेख फटका आपण पाहतोय. त्याचबरोबर लेग साईड पकडली तर ऑफ साईड पकडली आणि ऑफ साईड वरती जसा फटका खेळत होता त्याचबरोबर लेग साईडला सुद्धा त्याच प्रकारचा फटका सजवला गेला आणि 6 धावसंख्येसाठी धावसंख्या मात्र वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 या धावसंख्येवरती. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असेल आणि या चेंडूला निर्धारता आणण्याची ताकद जर गोलंदाजाकडे असेल तर नक्कीच पुन्हा एकदा एक रिव्हर्स स्वीपचा फटका आणि जास्तीत जास्त षटकार जर आपण कशावरती पाहिलं तर रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पाहिले गेले आहेत. आणि त्यानंतर फलंदाज नूरने आपल्या संघासाठी काय पारी खेळल्या आणि नक्कीच त्याचा सन्मान किंवा आपल्या डगआउटमध्ये जात असताना त्याचा जे काही चर्चा होत असेल, ज्या काही टाळ्यांचा वर्षा होत असेल तर त्याचा हकदार आणि त्यांनी स्वतःला केलेलं सिद्ध आपल्याला पाहायला मिळालं. आणि जर का तुम्ही ही मिस केलं असेल किंवा ज्या प्रकारे तुम्ही ही जर का लाईव्ह मॅच बघू शकत नसाल परंतु तुम्हाला आपल्या लाईव्ह इव्हेंटवरती तर तुम्ही आपण